मी जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे, चोपडा तालुक्यामधून. सर आता माझं सेकंड इयर चालू आहे. म्हणजे मला पुढे नाही का जॉब करायचाच नाही आहे. आणि घरचे पण म्हणताय तू जॉब का पण नाही करणार. मग तो करायचंच नाही आहे जॉब. म्हणे ठीक आहे, मग डिग्री कर म्हणे, तुला लग्नपत्रिकेमध्ये नाव टाकायला बरं पडेल म्हणे, तेवढं म्हणतो. ठीक आहे चालेल करतो म्हणतो. सर पप्पांचं मग काय म्हणणं नव्हतं, तू कर म्हणे, तू काय करायचंय काय नाही ते. मग घरच्यांनी पण माझी एक ॲडव्हान्स ॲडमिशन करून ठेवलेली BMS मध्ये, कारण की ते आमचेच कॉलेज आहे सर. सर माझ्यासारखे असे अनेक पोरं आहेत सर की ते कन्फ्युज आहेत सर, कुठं क्लास लावायचा कुठं नाही ते. सर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पोरांनी खूप हे घेतलेले आहे सर, सॉफ्टवेअर घेतलेले आहेत 12-15 हजार रुपयाचे. पण ते काहीच कामाचे नाही सर. ते पण मला म्हणत होते तू घे म्हणे हे सॉफ्टवेअर, की तुला उद्या उठून हे खूप कामी पडणार आहे म्हणे. मग तो नको आहे म्हणतो मला कॉम्प्युटर हे तुमचं सॉफ्टवेअर. सर एका दिवशी मी कॉलेजमध्ये असताना लेक्चर चालू होतं, तर माझा लॅपटॉप वर होता आणि माझा बेंच जो असतो शेवटच्या कोपऱ्यात असतो. तर मी लॅपटॉप पाहून मी ते व्हिडिओ पाहत होतो, काय यूट्यूबवर काय चालू आहे काय नाही ते. मग तुमची एक रील्स आली सर त्याच्यामध्ये. मग रील्स पाहिली, मग ते हेडफोन होते कानात. मी 1 तासभर ती रील्स पाहत बसतो सर, काय मग आमचा पिरियड होईपर्यंत. मग लगेच मी तुमच्या सपोर्ट टीमला फोन लावला. म्हणजे डिसेंबरमध्ये पाहिलं सर, लगेच बुकिंग करून ठेवली ॲडव्हान्स सीटमध्ये. सर मग आलो मग पहिल्या दिवशी. सर आयुष्यात मी कधी कोणत्याही कार्यक्रमाला टाईमवर आलो नाही आहे. रोज इथं येताना 9 वाजायला पहिलेच पोचतोय सर मी. आज आणि माझे पेपर चालू होते सर, तर मी सगळे पोरं हॉलमध्ये बसायचे, मी अर्धा तास पहिले लेट यायचो, कारण की माझी झोप होत नव्हती. आणि रोज मला पिऊन थांबायचं, मग हे गेली मला पुढून जाऊ दे मला वर आता. सर एक दिवशी काय झालं, प्रिन्सिपल सरांची मला हे आली सर, लेटर आला म्हणे तुझी ॲडमिशन आम्ही कॅन्सल करणार आहेत म्हणे, तू वर्गामध्ये काही लक्ष नसतं काही नसतं म्हणे. म्हणजे ठीक आहे करा म्हणतं. मग मला नाही का माझे पहिल्या इयरचे पैसे वापस करा म्हणे. ते म्हणे आय देत नसतो म्हणे असं तुमचे काही वगैरे पैसे म्हणे. ठीक आहे. मग सर मी त्यांचे जे CEO होते सर, ते काही नगरसेवक काय बरेच काहीतरी होते, ते माझ्या पप्पांचे मित्र होते. मग त्यांनी काहीतरी हे केलं, मग ते त्यामुळे माझी ॲडमिशन राहू दिलेली सर त्याच्यात. मग घरच्यांना आतापर्यंत एकच सांगितलंय, मी करीन तर मग मी शेअर मार्केटमध्ये हे करणार आहे, नाही तर मग मी काहीच करणार नाही. मग घरचे म्हणे ठीक आहे म्हणे कर, हे घ्या म्हणे जे लागेल तेवढे पैसे घेऊन जा म्हणे. मग नका मला घरून पैसे नको, मी माझ्या पद्धतीने करीन आणि मी पुढे माझा प्रवास माझ्या पद्धतीने चालू ठेवेन. घरच्यांचा पण फुल सपोर्ट आहे सर. मला असं नाही की करू काही नाही भेटणार काही नाही सगळं सर माझं आलं. फक्त आता एकच आहे सर, इथं आल्यानंतर मला सगळं समजलं सर. पहिले पण नॉलेज होतं सर मला, एवढं तेवढं होतंच, एंजल लोन कसं ऑपरेट करायचं काय नाही ते. नंतर मग तुमचं सॉफ्टवेअर वगैरे सगळं काही समजून गेलं सर मला. थँक्यू सर.